नमस्कार मंडळी, मी श्याम चितळे. मंडळी, आज मी आलोय बोथ्याच्या जंगलामध्ये आणि या बोथ्याच्या जंगलामध्ये बरीचशी टेंभुर्णीची झाडं मला दिसली. या टेंभुर्णीच्या झाडाखाली काही एक दोन फळं मिळतात का हे पाहूयात. तर मंडळी, आज मी ते फळ शोधणार आहे. तर मंडळी, ह्या फळाची महती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मंडळी, आपण हे टेंभुर्णीचं झाड शोधूया आणि त्याचं फळ सुद्धा पाहूया. तर मंडळी, या जंगलामध्ये बरीचशी झाडं आहेत आणि या झाडांमध्ये एखादं टेंभुर्णीचं झाड असतंय का पाहूया. हे बघा, हेच ते टेंभुर्णीचं झाड आहे आणि त्याला एक छोटंसं टेंभुर्ण सुद्धा लागलेलं आहे. ते सुद्धा आपण पाहूया. हे बघा, खाली सुद्धा याची फळ आहेत आणि हे एक टेंभुर्ण पहा. पिवळसर केशरी रंगाचं हे फळ. ही टेंभुर्णीची फळं सुद्धा पडलेली आहे. 1, 2 आणि 3 हीच ती मंडळी टेंभुर्णीची फळं आहेत आणि अतिशय पिवळी जर्द अशी टेंभुर्णीची फळं. पहा ही मंडळी टेंभुर्णीची फळं. खाण्याला एक अतिशय योग्य असं हे फळ. थोडंसं तुरट आणि थोडंसं गोड असते. हे बघा, याच्यामध्ये अशा या बिया असतात आणि आतून असं गोड असं हे फळ. हे बघा, हे फळ मंडळी उन्हाळ्यामध्ये म्हणजे उष्णता कमी करणार आहे आणि पचनशक्ती सुद्धा या फळाने सुधारते मंडळी. अतिशय असा हा रानमेवा आपण खाल्लाच पाहिजे. मंडळी, या झाडाची साल सुद्धा फार आयुर्वेदिक असून जर जखम झाल्यास याचा कोळसा जर तुम्ही जखमेवर लावला तर जखम सुकण्यास मदत होते आणि बऱ्याचशा व्याधीवर याचा उपयोग होतो मंडळी. अशी साल असते याची. तर मंडळी, आपणापैकी किती जणांनी या टेंभुर्णीच्या फळाचा आस्वाद घेतला कृपया कमेंट जरूर करा. धन्यवाद.